आता तुमचा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये पॉइंट्स दिलेले आहेत. आता ते आपण वन बाय वन बघूया. सो पहिलं काय आहे, तुम्हाला जर एनर्जी इज अ बेसिक नीड नाव, म्हणजे एनर्जी आपली काय बनलेली आहे, एक बेसिक नीड बनलेली आहे. ओके, म्हणजे अपार्ट ऑल्सो म्हणजे शेल्टर, फूड, हे सगळं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एनर्जी लागते, आणि एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण लागते. ओके, हे पण आहे. त्यामुळे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे की जनरेशन ऑफ एनर्जी, म्हणजे तुम्ही कशी एनर्जी क्रिएट करू, आपण कशी एनर्जी जनरेट करतो किंवा कशी एनर्जी प्रोड्यूस करतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायच्या आहे. मग त्याच्यामधला हा जो पहिला पॉईंट आहे तुमचा, तो म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कशी तयार केली जाते हे आपण बघणार आहोत आता या पॉईंटमध्ये. So most of the electric power plant are based on the principle of electromagnetic induction invented by Michael Faraday. So हा एक लॉ आहे फिजिक्स मधला. हा तुम्हाला पार्ट फर्स्ट फिजिक्स मध्ये होईल हा. सो मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे हा एक लॉ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विच इज इन्व्हेंटेड बाय मायकल हिम. Sorry, according to this principle, whenever magnetic field is around the conductor changes, a potential difference is generated across the conductor. म्हणजे याच्यामध्ये काय बघा, एक कंडक्टर असतो. ओके, एक कंडक्टर असतो आणि आणि मॅग्नेट असतात त्याच्या बाजूला, म्हणजे इकडे नॉर्थ असेल तर इकडे साऊथ, असे मॅग्नेट्स असतात. मग ज्यावेळी हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे, म्हणजे बघा, वेनेवर द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर, म्हणजे हे ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड बदलेल किंवा चेंज होत राहील, त्याची स्ट्रेंथ बदलेल, त्यावेळी काय होतं की हा कंडक्टर म्हणजे असे कॉइल्स असतात. मग ह्या कंडक्टरमध्ये काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होईल. लक्षात, हा लॉ आहे. आता हे कसं होतं, का होतं, तुम्हाला त्या पार्टमध्ये समजेल फिजिक्समध्ये. आता आपण याच्या डेप्थमध्ये फिजिक्समध्ये जाऊया नको इथे. सो एवढाच यांचा लॉ आहे की जसं मॅग्नेटिक, आता याच्यामध्ये फ्लक्स वगैरे चेंज होतात. तुम्हाला इथे दिले आहे बघा डायग्राम मध्ये, इथे लाईन ऑफ फोर्स. आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे हे, आणि हे रोटेट, हा मॅग्नेट दिला इकडे एक, बघा इकडे कुठे हा दिसतोय ना, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा बघा, हा मॅग्नेट दिलाय, हा काय होतोय, मूव्ह होतोय असा, म्हणजे इकडून इकडे असं मूव्ह होतोय. आणि इकडे लाईन ऑफ फ्लक्स दिसतात, हे सगळे डॉटेड वाले असे असे दिसतात, हे लाईन ऑफ फ्लक्स म्हणजेच काय होतं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि त्यामुळे कंडक्टरमध्ये काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. हे आपण कसं मोजलंय पोटेन्शियल डिफरन्स, तर इथे बघा व्होल्ट मीटर मध्ये आपल्याला काय दिसतंय, फ्लक्च्युएशन दिसतंय. सो व्होल्ट मीटर मध्ये फ्लक्च्युएशन म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार होत आहे, पोटेन्शियल डिफरन्स त्या कंडक्टरच्या अक्रॉस तयार आपण मोजतो बघा हे. आणि ॲमीटर थ्रू काय मोजतो, आपण करंट मोजतो. जर करंट नाही ते आपण आपल्याला व्होल्टेज बघायचं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बघायचा आहे, म्हणून ते आपण व्होल्ट मीटर कनेक्ट केलाय. समजा आता एकदम सिम्प्लिफाईड डायग्राम म्हणजे अशी. आता इथे इथे त्यांनी कसं दाखवलंय बघा, हा त्यांनी एक कंडक्टर असं दाखवलाय उभा, आणि हे जे आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, इथे इथे दिसतोय तो काय आहे, मॅग्नेट आहे. म्हणजे हे फील्ड कसं आहे, रोटेटिंग आहे. ओके, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे इथे लाईन ऑफ फोर्स तयार झाल्या. इथे फ्लक्सच्या वगैरे कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला असेल देखील किंवा नसेल देखील, हे खूप पुढच्या कन्सेप्ट आहेत. इथे फ्लक्स तयार होतात, आणि फ्लक्समुळे काय होतं, तर ह्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. म्हणजे इथे पॉझिटिव्ह एंड तयार होतं, इथे निगेटिव्ह एंड तयार होतं या कंडक्टरमध्ये. सो हे जे आहे ते कोणाचं प्रिन्सिपल आहे, मायकल फॅरेडेचं प्रिन्सिपल आहे. So according to this principle, whenever the magnetic field around the conductor changes, a potential difference is generated across the conductor. The field around the conductor can be changed in two ways. म्हणजे दोन वेजने आपण करू शकतो. म्हणजे काहीतरी याच्यातलं मूव्ह झालं पाहिजे, एकतर कंडक्टर मूव्ह झाला पाहिजे किंवा मॅग्नेट मूव्ह झाला पाहिजे. तर आपण दोन वेजने करू शकतो. आयदर काय बघा, इफ द कंडक्टर इज स्टेशनरी, इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी द मॅग्नेट इज रोटेटिंग. जर कंडक्टर स्टेशनरी असेल तर मॅग्नेट काय होईल, रोटेट होईल. ॲज अँड द फील्ड अराउंड द कंडक्टर इज चेंजेस. और इफ काय तर मॅग्नेट इज सेकंडरी देन कंडक्टर इज रोटेटिंग. लक्षात ठेवा, याच्यातलं काही एकही रोटेटिंग असेल तरी पण काय होणार नाही, होणार. म्हणजे आयदर कंडक्टर जर रोटेटिंग असेल तर मॅग्नेट तर स्टेशनरी पाहिजे, आणि मॅग्नेट जर रोटेटिंग असेल तर कंडक्टर स्टेशनरी पाहिजे. दोन्ही मुव्हिंग जर असतील तर काही होणार नाही, तर फ्लक्स तयार होणार नाही. काहीतरी एकच काय पाहिजे, मुव्हिंग पाहिजे. सो इथे लक्षात ठेवा, काहीतरी एकच मुव्हिंग पाहिजे. दोन्ही मुव्हिंग असेल तर फ्लक्स तयार होणार नाही. आयदर कंडक्टर
मुव्हिंग पाहिजे किंवा मॅग्नेट मुव्हिंग पाहिजे, आणि दुसरा राहिलेला स्टेशनरी पाहिजे. सो but the conductor is moving, then also the field around the conductor will be changed. Thus, in both the cases, a potential difference is created across the conductor. सो फिगर 5.1 आहे बघा. ही या फिगरमध्ये आपल्याला दिसते इथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि हा रोटेट झाल्यामुळे फ्लक्स, लाईन ऑफ फ्लक्स तयार होतात, आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, जो की आपण व्होल्ट मीटर मध्ये आपल्याला दिसून येतो. द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज ए इलेक्ट्रिकल जनरेटर. आता हे जे प्रिन्सिपल आहे ते सगळीकडे वापरलं जातं. हे कुठे वापरलं जातं तर सगळ्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं, म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. सो द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन, जे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन जे आहे, म्हणजे जे मशीन इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करणार आहे, विच इज बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपलवरचे बेस आहे, म्हणजे कोणाच्या तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या. दिस इज कॉल्ड एज ए इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे त्या मशीनला काय म्हणतात, इलेक्ट्रिक जनरेटर. ओके. सच लार्ज जनरेटर्स आर यूज इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. म्हणजे आता हे जे लार्ज जनरेटर्स असतात, म्हणजे आता जनरेटर्स कोणत्या प्रिन्सिपलवर आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सच लार्ज जनरेटर्स आर यूज इन कमर्शियल पॉवर प्लांट जनरेशन. म्हणजे कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट जे असतात ना, मोठे मोठे, त्या ठिकाणी लार्ज जनरेटर यूज केले जातात. टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आता जनरेटरमध्ये काय असतो, एक असणार तुमचा कंडक्टर, आणि दुसरं असणार आहे काय, मॅग्नेट. हे दोन कंपोनंट असतात जनरली कशामध्ये तर जनरेटरमध्ये. म्हणजे जनरेटरमध्ये एक असेल तुमचा कंडक्टर आणि दुसरा असेल मॅग्नेट. मग आता ह्या मॅग्नेटनं आता जनरली काय केलं तर मॅग्नेटच रोटेट केलं जातं, कंडक्टर रोटेट केलं जात नाही. सो हा मॅग्नेट कसा रोटेट केला जातो, विथ द हेल्प ऑफ टर्बाईन. सो टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट्स इन द जनरेटर. बघा, टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. अ टर्बाईन हॅज ब्लेड्स. आता इथे बघा टर्बाईनचं स्ट्रक्चर दिलं, तर हे टर्बाईन जे आहे ते कसं आहे बघा, त्याला ब्लेड्स आहेत आउटर सरफेसला, म्हणजे तो स्पेरिकल आहे, आणि त्याला काय आहेत, ब्लेड्स आहेत. सो द टर्बाईन हॅज ब्लेड्स when a flow of liquid or gas is directed on the blades of turbine. असा टर्बाईन, आणि ह्याला असे ब्लेड्स आहेत बघा, म्हणजे थोडेसे क्रॉस, म्हणजे ज्यावेळी असा फ्लो येईल बघा, इथे बघा नोझल दिसतंय, आणि नोझल मधून हे हाय व्हेलॉसिटी स्टीम येते किंवा वॉटर. ज्यावेळी त्याला इथे काय मिळेल, असं काय कोणाचा तरी फ्लो मिळेल. when the flow of liquid or gas is directed on the blades of the turbine, it rotates because of the kinetic energy of the flow. म्हणजे जसा इथे फ्लो पडला तसा हा काय होणार, ह्या डिरेक्शनने रोटेट होणार आहे. म्हणजे जसा इकडे बघा, इकडे जसं हे स्टीम पडेल तसं हा टर्बाईन ह्या डिरेक्शनने काय होईल, जसा रोटेट व्हायला सुरुवात होईल. लक्षात आलं. सो दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर, आणि हे टर्बाईन आता कनेक्ट झालेलं असतं इलेक्ट्रिकल जनरेटरला. दस द मॅग्नेट इन द इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड एनर्जी इज प्रोड्यूस. आणि याच्यामुळे काय होईल, मॅग्नेट म्हणजे हे जे असतं ना ते कनेक्ट केलेलं असतं जनरेटरला. जनरेटरमध्ये कोण असतात तर कंडक्टर असतो आणि मॅग्नेट असतं. सो मॅग्नेट रोटेट होतो ह्याच्यामुळे, म्हणजे आता हे फिरणार ना, म्हणजे असं असेल तर मग इथे फ्लो आला तर ह्याची मुवमेंट होणार, किंवा ह्याची मुवमेंट होणार ह्या डिरेक्शन, स्पेरिकली फिरणार सर्क्युलरली. त्यामुळे हा मॅग्नेटला रोटेट करणार, आणि मॅग्नेट लास्टली काय करणार होतो, पोटेन्शियल डिफरन्स तयार करणार कंडक्टरमध्ये, आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. सो दिस इज द प्रिन्सिपल. ओके, हे प्रिन्सिपल आहे. जो दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. आता तुम्हाला हे तुम्हाला त्यांनी एक चार्ट काढून, म्हणजे फ्लो शीट काढून दाखवलंय की कसं जनरेट होतं. So thus to generate electricity based on the principle of electromagnetic induction, we need a generator. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जनरेटर लागतोय. टू रोटेट द जनरेटर वी यूज टर्बाईन्स. टर्बाईन लागतात, म्हणजे पहिलं म्हणजे टर्बाईन लागतो बेसिक आपल्याला एक, त्याच्यानंतर त्याच्यामुळे रोटेट जनरेटर, आणि टू रोटेट जनरेटर वी यूज टर्बाईन, आणि टर्बाईनला एनर्जी मिळणार एनर्जी सोर्स पासून. लक्षात, म्हणजे एनर्जी सोर्स वरती खाली टर्बाईन आणि त्यानंतर जनरेटर. सो based on which type of energy source is used to rotate the turbine, there are different types of power generating station. आता टर्बाईनला कशी एनर्जी दिली आहे, म्हणजे टर्बाईन कशी मुवमेंट कशी होते, त्यासाठी कोणता सोर्स वापरला जातो, त्याच्याप्रमाणे पॉवर जनरेशन स्टेशनचे वेगवेगळे टाईप्स असतात. म्हणजे आयदर वॉटर वापरलं जातं, स्टीम वापरले जाते, गॅस वापरला जातो. लक्षात आलं, तो मूव्ह करण्यासाठी टर्बाईन. सो द डिझाईन ऑफ द टर्बाईन यूज इन डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे
टर्बाईनची डिझाईन जी असते ती पण वेगळी असू शकते. ओके, कोणता सोर्स यूज केला त्याच्यावर. इथे दिलंय बघा स्कीमॅटिक ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. इथे दिलंय रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट आहे हा, दिसतोय तो. मी मगाशी तुम्हाला दाखवलंय बघा, असा आणि असा. ओके, आता इथे बघा फ्लो चार्ट दिलाय. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. एक प्रॉपर एनर्जी सोर्स लागणार टू रन द टर्बाईन. ओके, इथे सोर्स लागणार आहे, त्यानंतर टर्बाईन, त्यानंतर जनरेटर आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. म्हणजे हा सोर्स टर्बाईनला मूव्ह करणार, टर्बाईनमुळे जनरेटरमध्ये हे होणार, काय होणार, पोटेन्शियल डिफरंट तयार होणार, त्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार. ओके, सो दिस इज अबाउट द फर्स्ट. म्हणजे आपण बघणार आहोत की हे पहिलं आपण बघितलं की टर्बाईन वगैरे वापरून कशी एनर्जी जनरेट केली. ओके, सो आपण आता मागे काय बघितलं, इलेक्ट्रिक जनरेशन, टर्बाईन्स वगैरे बघितले. सो त्याच्या सोर्सवरून, म्हणजे आता टर्बाईन्स जे असतात ते टर्बाईन्स मूव्ह होतात किंवा त्यांची सर्क्युलरली मुवमेंट होते विथ द हेल्प ऑफ सोर्स, काहीतरी सोर्स वापरून. त्या सोर्सवरून वेगवेगळे टाईप्स वाटतात. मग त्याच्यामध्ये पहिला आहे तो थर्मल एनर्जी बेस इलेक्ट्रिक. बघा ह्याच्यामध्ये इन दिस द टर्बाईन इज रोटेटेड युजिंग स्टीम. आता इथेच काय वापरलं जातं रोटेट करण्यासाठी, स्टीम वापरले जाते. म्हणजे आपल्याला माहित आहे वाफ. ओके, ज्याचं वाफेचं टेम्परेचर, या स्टीमचं टेम्परेचर खूप हायर असतं ॲज कम्पेअर टू द हॉट वॉटर. ओके, ह्याच्यापेक्षा पण खूप, आणि त्याच्यामध्ये खूप पॉवर असते स्टीममध्ये, किंवा कारण ती प्रेशराइज असते, त्याचं टेम्परेचर जास्त असतं. ओके, सो इन दिस द टर्बाईन इज रोटेटेड युजिंग द स्टीम. वॉटर इज हिटेड इन द बॉयलर. इथे बॉयलर असतो एक. बॉयलर म्हणजे माहित आहे तुम्हाला, बॉयलर म्हणजे ज्या ठिकाणी एखादी गोष्ट काय केली ते बॉईल केली जाते, त्याला बॉयलर म्हणतात. हे सिम्पल एक इन्स्ट्रुमेंट असतं. Using the burning of the coal, steam under the thermal energy release. Thermal energy is released under the burning of the coal. म्हणजे इथे कोल जे असतं, म्हणजे तो कोळसा, ह्या कोलचं काय केलं जातं, बर्निंग केलं जातं, आणि ह्या बर्निंग प्रोसेस थ्रू काय होते, खूप सारी थर्मल एनर्जी रिलीज होते. आता स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड. आणि ही जी बघा, जी थर्मल एनर्जी तयार होते कोल पासून, इथे बघा फ्यूल कोल दिसतंय तुम्हाला, म्हणजे जे की बर्न केलं जातं, आणि ह्या बर्न केलेल्यातून खूप सारी एनर्जी, थर्मल एनर्जी बाहेर पडते, म्हणजे उष्णता बाहेर पडते, टेम्परेचर म्हणजे आता खूप जास्त हाय एनर्जी बाहेर पडते. ती कशासाठी यूज केली जाते बघा, बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर इनटू स्टीम. मग ही फ्यूल कोल मधून जी बाहेर गेलेली एनर्जी असते ती जाते आता बॉयलरमध्ये, आणि बॉयलरमध्ये गेल्यानंतर तिथलं जे वॉटर जे असतं त्याचं कन्व्हर्जन करते ती स्टीममध्ये. सो बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर इनटू स्टीम. त्यानंतर पुढे येते ते म्हणजे स्टीम टर्बाईन. आता बघा पुढे, द एनर्जी इन द स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन. आता ही स्टीम गेली कुठे, टर्बाईनला गेली, आणि टर्बाईनवर गेल्यामुळे काय झालं, स्टीम टर्बाईनवर गेल्यामुळे टर्बाईन आता काय होणार आहे, रोटेट होणार. आणि टर्बाईन रोटेट झाल्यामुळे बघा, सो द एनर्जी इन द स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन, thus the generator connected to the turbine rotates. आता हा स्टीम टर्बाईनला कनेक्ट झालेला आहे कोण, तर जनरेटर. ओके, हा जनरेटर कनेक्ट झालेला आहे. त्यामुळे जनरेटर मधले काय रोटेट होणार, मॅग्नेट रोटेट होणार. मॅग्नेट रोटेट झाल्यामुळे पुढे आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळणार. सो आता ह्याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स काय आहे बघा, द स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू द वॉटर. आता ही स्टीम आहे, कधीतरी ती काय होणार आहे, कूल होणार आहे, त्याच्यातली एनर्जी हळूहळू कमी झाली की ती कूल होणार. आता ही जी कूल स्टीम असते, म्हणजे जे वॉटर तयार होते त्याच्यापासून, जे वॉटर इज रिसर्क्युलेटेड टू द बॉयलर. हे वॉटर अगेन रिसर्क्युलेट केलं जातं थ्रू द बॉयलर, अँड दिस इज शोन द चार्ट. म्हणजे इथे बघा पहिलं फ्यूल कोल आहे, ते काय केलं जाणार, त्याचं कंबशन केलं जाणार किंवा त्याचं बर्निंग केलं जाणार, त्याच्यापासून जी थर्मल एनर्जी मिळणार विच इज यूज फॉर द बॉयलर फॉर कन्वर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. त्यानंतर स्टीम टर्बाईनला ही एनर्जी, ही स्टीम जाणार स्टीम टर्बाईनमध्ये, त्यामुळे काय स्टीम टर्बाईन रोटेट होणार. फर्दर जनरेटर मधला मॅग्नेट रोटेट होणार, आणि त्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी मिळणार. आणि हे जे वॉटर जे आहे इथे बघा, स्टीम टर्बाईन म्हणून जे वॉटर कूल होणार ते अगेन रिसर्क्युलेट केले जाणार इन द बॉयलर. ओके, असं दिलं. त्यानंतर पुढे बघा, त्याच्यातच पॉईंट आहे हा सुद्धा पुढचा. सिन्स थर्मल एनर्जी इज यूज हिअर टू जनरेट द इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा आता थर्मल एनर्जी जी होती, म्हणजे फ्यूल कोल मधून मिळाली, ती कन्वर्ट केली गेली आता इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. सच पॉवर प्लांट आर कॉल्ड एज अ थर्मल पॉवर प्लांट. मग ह्याला असे पॉवर प्लांट जे असतात त्यांना काय म्हणतात, थर्मल पॉवर प्लांट.
टाइप्स पडतात ना पॉवर प्लांटचे, तो हा एक टाईपचा आहे थर्मल पॉवर प्लांट्स. त्याच्यामध्ये थर्मल एनर्जी कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. इन थर्मल एनर्जी पॉवर प्लांट द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप्स. म्हणजे हे तेच स्टेप्स आहेत. पहिले केमिकल एनर्जी कोल, त्यानंतर त्याचं कन्वर्जन होतं, त्याचं बर्निंग केल्यावर थर्मल एनर्जीमध्ये, त्यानंतर कायनेटिक एनर्जी इन स्टीम. म्हणजे काय तर थर्मल एनर्जीमुळे बॉइलिंग होतं वॉटरचं, स्टीम तयार होते. मग स्टीमला काय असते, हायर कायनेटिक एनर्जी इन स्टीम, सो इट प्रोव्हाइड द कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन आणि इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड. ओके, सो दिस इज द. आणि आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया, कसं कन्स्ट्रक्शन असतं ॲक्च्युअल. म्हणजे टर्बाइन कुठे असतात, बॉयलर कुठे असतो, ओके हे बघूया. आता हे बघा, हे कन्स्ट्रक्शन दिलंय तुम्हाला, म्हणजे स्कीमॅटिक दिलंय, एक स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे त्याच्यामध्ये कसे पार्ट्स असतात त्याचे ते दिले. सो आफ्टर कंबशन ऑफ फ्यूल हेअर कोल इन द बॉयलर. आता हा दिसतोय तुम्हाला, लेबल बघत जा एक एक. हा बॉयलर आहे, या बॉयलरमध्ये काय होणार आहे, हे फ्यूल दिसतंय तुम्हाला. सो इथे फ्यूल म्हणजे काय आहे तर कोल आहे, म्हणजे इथे कोळसा वापरलाय. मग ह्या फ्यूलचं इथे काय होणार आहे, बर्निंग होणार आहे इथे ह्या बॉयलरमध्ये. ओके, म्हणजे after combustion of fuel in the boiler, the emitted gases are released to the atmosphere through very high tower. म्हणजे हे बॉइलिंग झाल्यानंतर कंबशन ऑफ गॅसेस ॲट स्टॅक, आणि ही वरची जी हे दिसते तुम्हाला हाय टॉवर, ह्याच्यातून काय होणार आहे, गॅसेस सगळे रिलीज होणार, जे कंबशन झाल्यावर मिळतात ना, फ्यूलचं कंबशन झाल्यावर जे गॅसेस तयार होतात ते ह्या टॉवर थ्रू बाहेर रिलीज केले जाणार. आणि इथे बॉयलरमध्ये काय होणार आहे तर वॉटर जे आहे ते बॉईल केलं जाणार, त्याच्यापासून स्टीम तयार केली जाणार. आणि ही जी स्टीम आहे ती आता कनेक्ट आहे बघा, हे हा बॉयलर कनेक्ट आहे या टर्बाईनला, हे टर्बाईन आहे. सो हे जे आहे ते अशा शेपमध्ये ते आहे टर्बाईन. या टर्बाईनला ही हीट काय करते, दिली जाणार. वन्स द टर्बाईन इज रोटेटेड युझिंग द स्टीम ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, स्टीम प्रेशर. आता हे रोटेट होणार टर्बाईन, हे टर्बाईनचा शेप वेगवेगळा असतो प्रत्येक वेळी, हे अगोदर सांगितलं मी तुम्हाला. सो त्यानंतर थोड्या वेळाने काय होणार आहे की स्टीम, म्हणजे थोड्या वेळाने म्हणजे टर्बाईन रोटेट व्हायला लागलं की काही वेळाने ती स्टीमची पॉवर काय होणार आहे किंवा त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर कमी होणार. दिस स्टीम इज कन्वर्टेड बॅक टू द वॉटर बाय टेकिंग आउट हीट इन द हीट फ्रॉम इट. म्हणजे आता ही स्टीम नंतर जाणार आहे ह्या कुलिंग वॉटरमध्ये. आता हे जे कुलिंग वॉटर आहे याच्यामध्ये काय होतं की ही जी स्टीम असते ना, जी कूल झालेली आहे, तिचं टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही कमी झालेले आहे. त्यामुळे ह्या स्टीम मधली जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब करून घेतली जाते विथ द हेल्प ऑफ कुलिंग वॉटर. कुलिंग वॉटरने हीट ऍब्सॉर्ब करून हे आता जी स्टीमचं असणार त्याचं काय होणार आहे, वॉटरमध्ये कन्व्हर्जन होणार. त्यामुळे बघा, दिस स्टीम इज कन्वर्टेड बॅक टू वॉटर बाय टेकिंग आउट हीट फ्रॉम इट. दिस इज डन द हेल्प ऑफ कंडेन्सर युझिंग द वॉटर इन द कुलिंग वॉटर. आता ह्याच्यामध्ये कंडेन्सर असतात, कंडेन्सरमध्ये कुलिंग वॉटर असतं, आणि कुलिंग वॉटर काय करतं, ऍब्सॉर्ब करतं हीट स्टीम मधली, आणि त्यामुळे स्टीमचं आता कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. सो हीट एनर्जी इन द स्टीम is given to the water and steam condensed back to the water. The heat absorbed by the water is then released to the atmosphere. आता ही जी हीट ऍब्सॉर्ब केली आहे वॉटरने ती रिलीज केली जाते बाहेर ऍटमॉस्फिअर मध्ये. अँड ऑल्दो थर्मल पॉवर जनरेशन इज मेजर वे ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन टुडे, इट सफर्स फ्रॉम सर्टन प्रॉब्लेम्स. अशी प्रकारे हीट काय केली जाते, जनरेट केली जाते याच्यामध्ये. सो आता आपण बघूया, जनरल सांगते मी तुम्हाला. सो बघा डायग्राम, इथे बॉयलर आहे, इथे फ्यूलचं कंबशन केलं आता, त्याच्यापासून जी एनर्जी मिळाली तर ह्या ठिकाणी काय केलं आलं, बॉइलिंग वॉटर, म्हणजे वॉटरला बॉईल केलं गेलं. स्टीम जी आहे ती ह्या टर्बाईनकडे दिली गेली, आणि जे कंबशन झाल्यावर गॅसेस होते ते ह्या टॉवर थ्रू बाहेर रिलीज केले गेले. टर्बाईन मूव्ह झालं किंवा रोटेशन झालं, त्यामुळे जनरेटर मधला मॅग्नेट रोटेट झाला आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली. साइड बाय साइड काय झालं की हे जे कूल वॉटर होतं ना, जे स्टीम होते, स्टीमचे प्रेशर आणि टेम्परेचर कमी झाले, त्यामुळे ती आता आली ह्या कुलिंग वॉटरमध्ये, कुलिंग टॉवरमध्ये. ह्या ठिकाणी ती कूल झाली, तिच्यापासून जे पुन्हा वॉटर तयार झालं ते पुन्हा हे बघा इथे वार्म, इथे कुठे बघा हे वॉटर पुन्हा जातं ह्या बॉयलरमध्ये, ह्या ह्याच्या थ्रू पुन्हा बॉयलरमध्ये गेलं, पुन्हा ते बॉईल झालं, आणि वॉटर काय केलं ह्या केसमध्ये रिसायकल केलं गेलं.
हा एक इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे. मग अशी तसं नव्हतं. ओके, सो दिस इज अ स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट. आता आपण बघितलं इथे थर्मल पॉवर एनर्जी प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये कोल वापरलेला, म्हणजे कोळसा ॲज अ सोर्स म्हणून वापरलेला आणि त्याच्यापासून जी एनर्जी मिळते ती एनर्जी आपण वॉटरला हीट करण्यासाठी वापरली आणि नंतर ती स्टीम जी होती ती कुठे आपण वापरली, नंतर स्टीम जी होती त्याचा यूज आपण कुठे केला, नंतर टर्बाईनला रोटेट करण्यासाठी केला आणि अशा प्रकारे आपण एनर्जी तयार केली. पण इथे प्रॉब्लेम काय बघा, एअर पोल्युशन ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल रिझल्ट इन, म्हणजे एअर पोल्युशन होतं बर्न केल्यामुळे कोल. सो बर्निंग ऑफ कोल रिझल्ट इन द इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू द हेल्थ. म्हणजे ज्यावेळी बर्निंग केलं आता कोलचं त्यावेळी काय होतं, इमिशन ऑफ गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे गॅसेस रिलीज होतात विच आर हार्मफुल टू द हेल्थ. And along with the emission of gases due to the burning of coal, soot particles are also released into the environment. Soot म्हणजे जो आपण धूर म्हणतो बघा मराठीत. सो दिस इज नथिंग बट द सूट रिलीज होतो एन्व्हायरमेंट मध्ये. सो दिस मे कॉजेस सिरियस हेल्थ प्रॉब्लेम रिलेटेड टू द रिस्पायरेटरी सिस्टम. ओके, मग तो रिस्पायरेटरी सिस्टम डॅमेज करू शकतो. थर्ड काय बघा, द रिझर्व्स ऑफ फ्यूल यूज इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. म्हणजे रिझर्व्स म्हणजे काय, त्याचे साठे जे आहेत कोळशाचे ते आर लिमिटेड. सो therefore in future there will be the limitation of the availability of coal. त्यामुळे त्याच्यावर लिमिटेशन येऊ शकतं. सो दिस आर 3 प्रॉब्लेम्स. आता इथे तुम्हाला असं मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कॅपॅसिटी हे दिलेलं आहे. म्हणजे प्लेस, स्टेट आणि कॅपॅसिटी दिलेली आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे, चंद्रपूर आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 3340. त्यानंतर विद्यानगर मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर मुंद्रा गुजरातमध्ये आहे. खाली पण मुंद्रा गुजरातमध्येच आहे, 2 आहेत. आणि तमन्नार हे आहे छत्तीसगडमध्ये. याची कॅपॅसिटी आहे 3400. ओके, सो हे तुम्हाला डू मध्ये असंच इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे. सो आता जो पॉइंट आहे तो म्हणजे पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. मागे आपण काय बघितले, तर पॉवर प्लांट बेस्ड ऑन थर्मल एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी कसं युजफुल आहे बघा. सो इथे फक्त तिथे आपण काय वापरलेलं, थर्मल एनर्जी वापरलेली विच इज ऑप्टेन फ्रॉम द बर्निंग ऑफ द कोल. ओके, त्या जागी फक्त इथे आपल्याला काय वापरायची आहे, आता न्यूक्लिअर एनर्जी वापरायची आहे. बाकी याच्यामध्ये सगळं काय राहणार आहे, सेम राहणार आहे. मॅकॅनिझम वगैरे सेम असणार, फक्त सोर्स ऑफ एनर्जी जो मिळतोय फॉर द मुवमेंट ऑफ टर्बाईन तो फक्त काय होणार आहे, चेंज होणार आहे. So in the power plant based on nuclear energy also, steam turbine is used to rotate the generator. Okay, here also same steam turbine जो आहे तोच यूज केला जातो रोटेट करण्यासाठी जनरेटर मध्ये. ओके, so however here the energy released by the fission of nuclei of atoms like uranium and plutonium is used to generate the steam ऑफ हाय टेम्परेचर अँड प्रेशर. बघा इथे काय केलं जातं बघा, एनर्जी रिलीज होते बघा, काही एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी म्हटलंय कायला, तर काही ॲटम्स आहेत बघा, युरॅनियम. ओके, युरॅनियम हे रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स आहेत. आणि प्लुटोनियम यांचं ज्यावेळी काय होईल, फिशन होईल. प्लुटोनियम यांचं फिशन म्हणजे काय बघा, यांचा एखादा मॉलिक्यूल समजा असेल तर तो त्याचे काय होतात, आपण त्यांना म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं तर त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं. म्हणजे ह्याच्या ॲटमचं, म्हणजे समजा हा आहे तुमचा युरॅनियम, तर युरॅनियम 235 असा याचा ॲटॉमिक नंबर आहे. मग याच्यामध्ये काय होतं, असे फ्रॅगमेंट्स होतात या न्यूक्लियाचे खूप, म्हणजे छोटे छोटे न्यूक्लियाय तयार होतात ना. आपण समजा आता एखाद्या पार्टिकल्सचे समजा आपण पीसेस कसे पार्ट तयार होणार, तसे पार्ट तयार होतात. पण याच्यामध्ये वेगळी प्रोसेस असते. ओके, म्हणजे हे सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये तुम्हाला लक्षात यावं म्हणून. म्हणजे फिशन म्हणजे ब्रेकडाऊन आणि फ्युजन म्हणजे काय, युनियन. ओके, न्यूक्लिअर एनर्जी फ्युजन ही पण प्रोसेस न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत होते ॲज वेल ॲज फिशन. ओके, मग काय होतं ह्या केसमध्ये, तर फिशन होतं. फिशन म्हणजे काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं, ब्रेकडाऊन होतं ह्या न्यूक्लियाचं. सो फिशन ऑफ द न्यूक्लियाय लाईक युरॅनियम
अँड प्लुटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम. आता ह्याच्यापासून जी एनर्जी रिलीज होते, असे फ्रॅगमेंट किंवा पार्टिकल्स तयार झाल्यामुळे किंवा फ्रॅगमेंटेशन फिशन झाल्यामुळे जी एनर्जी तयार होते, जी न्यूक्लिअर एनर्जी तयार होते, ती एनर्जी आता यूज केली जाते टू जनरेट द स्टीम. आता आपण बघितलेलं मग जी कोल पासून एनर्जी मिळत होती ती हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर स्टीम तयार करण्यासाठी यूज केली गेली. सो ही जी स्टीम यूज केली ती आता काय करते बघा, द एनर्जी इन द स्टीम रोटेट द टर्बाईन. आता ही स्टीम काय करते, टर्बाईनला रोटेट करते, रोटेट द टर्बाईन अँड विच इन टर्न ड्राईव्स द जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. आणि मग जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ह्या सो इथे न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन. आता न्यूक्लिअर फिशन काय असंच होत नाही, म्हणजे आता बर्निंग ऑफ कोल पण ओपनली होत नाही, पण ही जी प्रोसेस आहे काय तर न्यूक्लिअर फिशनची जो न्यूक्लिअर रिॲक्टर लागतो त्याला एक वेल डेव्हलप रिॲक्टर असतो आणि त्याची म्हणजे एकदम खूप मोठा असतो रिॲक्टर, त्याच्या वॉल्समध्ये त्याला खूप प्रोटेक्शन दिलेलं असतं. सो न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन, त्या ठिकाणी काय होणार, न्यूक्लिअर फिशन होणार. आता फ्यूल काय वापरलं इथे आपण, त्या ठिकाणी कोण होतं, या ठिकाणी युरेनियम और प्लुटोनियम. त्यानंतर बघा सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर. इथे सिस्टीम असणार आहे काही तुमची स्टीम जनरेशनसाठी फ्रॉम द वॉटर. त्यानंतर स्टीम टर्बाईनला रोटेट होणार, जनरेटरमध्ये जाणार, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. आणि इथे जे स्टीम टर्बाईन मधून सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू द वॉटर. आता इथे स्टीम कूल होणार, त्याच्यासारखं स्टीम जी कूल झाली त्याचं वॉटर होणार आणि ते अगेन रिसायकल केलं जाणार यामध्ये. ओके, सो दस हेअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. आता ह्या ठिकाणी त्या ठिकाणी कोलमध्ये थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, while in this case nuclear energy is converted into the electrical energy. So thermal energy is कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे थर्मल एनर्जी जी आहे इथे मिळालेली आपल्याला ती कन्वर्ट केली गेली कायनेटिक एनर्जी इन स्टीम आणि कायनेटिक एनर्जी. आता ही थर्मल एनर्जी न्यूक्लिअर न्यूक्लिअर फ्युजनमध्ये मिळालेली आहे, ती थर्मल एनर्जी बर्निंग ऑफ कोलमध्ये मिळाली होती, ती कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी मिळाली स्टीमला, ती कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईनमध्ये आणि त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली. सो हेच सांगायचे. सो द स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी शोन इन द फिगर. ह्या दोन फिगर म्हणजे ही फिगर आहे ती कन्व्हर्जन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि ही ऍक्च्युअल जनरेटरमध्ये कसं वर्किंग होते त्याचे फ्लो शीट आहे. ओके, ह्याचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया.